प्रीतमदादा एकटा लढला, पराभूत झाला तरी संपूर्ण ताकदीने लढला। उरण 190 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019मध्ये 60,000 मते असताना 4 महिन्यातच जोरदार उरणमध्ये मुसंडी मारून एकट्या शेतकरी कामगार पक्षाचा 88,000चा आकडा प्रीतमदादांनी पार केला। प्रीतमदादांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा घेतल्या। शिवसेनेने माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या सभा घेतल्या। स्टार प्रचारक प्रचारात उतरवले। याविरुद्ध दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना शेकाप नेते श्री जे म्हात्रे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली प्रीतमदादांच्या सोबतीने एकटाच लढला। शेकापमधील काही नेते सुद्धा दादांच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीच्या छत्रछायेखाली दादांच्या विरोधात काम करत होते। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व मोठे पक्ष एकत्र होते। प्रीतमदादांना भाजपनेच उभे केले आहे मते खाण्यासाठी अशा प्रकारचा प्रचार केला गेला। परंतु आता निकालानंतर तिसऱ्या क्रमांकावर गेलेल्या शिवसेनेच्या मतांमुळे नक्की कोणी कोणाला उभे केले हे आता जग जाहीर झाले आहे। दादांच्या सोबत दुसऱ्या फळीतील तरुणांची फौज रस्त्यावर उतरून दादांची प्रचार यंत्रणा हातात घेऊन गावोगावी शिट्टी ही निशाणी पोहोचवण्यात मग्न होती। वातावरण विरोधी असताना सुद्धा दादांनी लढण्याचे ठरवले आणि निसटता पराभव त्यांना पत्करावा लागला। हार न मानता पुन्हा दुसऱ्याच दिवशी आपल्यावर ज्या 88,000 मतदारांनी विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी त्यात सर्व तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन दादांनी पुन्हा जोमाने काम करण्याचे ठरवून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। यावरून भविष्यात प्रीतम जनार्दन म्हात्रे हे उरण विधानसभा क्षेत्रात भविष्यात येणाऱ्या इतर निवडणुकीत इतर पक्षांना त्यांची जागा दाखवणार असे सांगण्यात येत आहे। महामुंबईसह जगदीश भोईर, उरण। म्हणजे महाविकास आघाडी शिवसेनेची सीट न चालल्यामुळे आपल्याला 88,000 मतं पडले। अरे वा, 88,000 कशाला म्हणतात आणि त्याला 94 म्हणजे आपण फक्त 3400 मतांनी पडलो। त्याच्यामुळे अजिबात हे नाही, शांततेनं तुम्ही जा आणि आपण परत बसू, काही चर्चा करू नका, बिनधास्त शांततेनं जा आणि 2 दिवसात पुन्हा बसू। याच्यात काही तुम्ही कमी लिखू नका। मी तुम्हाला सांगतोय, गेल्या वेळी सांगताना 62,000, आता 88,000 मतं पडलेत, ही तुमच्या बातमीवर पडले। आणि तुम्हाला सांगतो, आपण एकटे लढलोय, थोडे आपल्यासोबत होते काँग्रेस राष्ट्रवादी, असं नाही आहे की नाही, सेना पण होती, पण नेते कोण नव्हते। हा एकटा लढला आणि भिडला। त्याच्यामुळे अजिबात तुम्ही चिंता करू नका, तुम्ही शांतपणे घरी जा, ठीक आहे? चला, जय